नमस्कार, संवाद अमोल चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. कुस्ती ही परंपरा आपल्या महाराष्ट्राला काही नवीन नाही. पाश्चात्य काळापासून म्हणजे आपण त्याची गिनती करू शकत नाही, गणना करू शकत नाही, तेव्हापासून कुस्ती हा खेळ आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक यात्रेमध्ये असतो. पण ही कुस्ती खेळतात ते पैलवान पण असतात, निगरगट्ट पैलवान असतात. पण ह्या दोन कुस्तींच्या पैलवानामध्ये एक असतो तो पंच. पंच हा निर्णायक माहिती देत असतो, निर्णायक निर्णय देत असतो, म्हणून त्या पंचाला विशेष महत्त्व दिलं गेलं जातं. हा पंच जर निर्णायक जी गोष्ट किंवा निर्णायक जर निकाल दिला नाही त्यांनी तर आपल्याला त्याच्यावरती राग सुद्धा येतो. अशाच पद्धतीनं आज या कुस्तीमध्ये एका पैलवानाला त्या पंचाचा राग आला आणि त्या पैलवानाने पंचाला धुतलं. आता पंचाला धुतल्यानंतर पैलवान असला म्हणून काय झालं, त्या पैलवानाला पोलिसांनी सुद्धा धुतलं आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं गेलं. पंचाकडून काय योग्य निर्णय देता आला नाही किंवा योग्य निर्णय न दिला याचं त्याला राग होता. या रागाविषयी त्यांनी त्या पंचाला धुतलं होतं. मग आता पोलिसांनी पण त्याला त्या पैलवानाला धुतलेला आहे आणि आता ही केस पोलीस स्टेशनमध्ये गेलेली आहे. म्हणून पैलवान असो की कोणी असो, कायद्यासमोर किंवा कायद्याच्या बाहेर जर कोण वागला तर त्याला शिक्षाही होतेच. म्हणून आपण सर्वांना हा व्हिडिओ बघत असाल की या व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्ट दिसत आहे की या पैलवानाला सुद्धा धुतलेला आहे. पैलवानानं पंचाला धुतलं आणि पोलिसांनी त्या पैलवानाला धुतलं. व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.